जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं रिंगण पार पडलं। काटेवाडीमध्ये आज ही पालखी पोहोचली होती। परीट समाजाच्या वतीनं धोत्र्याच्या पायघड्या टाकून पालखीचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर दुपारच्या विसाव्यानंतर मेंढ्यांचं रिंगण पार पडलं। महत्वाचं की परंपरा 22 वर्ष देखील आम्ही आजा पंजापासून अगोदर नंतर 22 वर्षाला आम्ही रिंगण काटेवाडी गावामध्ये करतो। काय काय केलं जातं त्यात? रिंगण करण्याची म्हणजे आमच्या बकऱ्यांचे रोगराया काही राहत नाहीत। ह्या तुकाराम सुख समाधान राहावं बकऱ्यांना आणि पाऊस वेळो पडावा बकऱ्यांच्या चाऱ्यासाठी, बाकीचं काय नाही। कधी सुरुवात झाली? 20 ते 22 वर्ष झाली। त्याच्या अगोदर कधी सुरुवात झाली? आजा पंजापासून 300 वर्षापासून पालखी जशी चालू तेव्हापासून आहे रिंगणी। हा पालखीची परंपरा रिंगण चालू आहे, जुन्या परंपरा आहे। किती मेंढ्या? 1200-1300 बकरी 1200। नमस्कार, मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन